लक्षात घेऊन तो कोणत्या प्रकारचा आकृतिबंध तयार होतो हे आपल्याला आज अभ्यासायचे आहे. उदाहरणार्थ उदाहरणार्थ म्हणून 3, 6, 9 आणि पुढे डॅश डॅश दिलेला आहे. या आकृतिबंधातील पुढची संख्या मिळवण्यासाठी 9 मध्ये 3 मिळवावे लागतील. या आकृतिबंधातील संख्या 3च्या टप्प्याने येणाऱ्या संख्या आहेत. म्हणजे आपल्याला प्रत्येक बाजूने विचार करावा लागेल की दिलेली संख्या ही कोणती संख्या आहे. अर्थात ती संख्या समसंख्या आहे का विषम संख्या आहे. आता उदाहरणार्थ 3, 6, 9 ह्या ज्या संख्या आहेत त्या 3च्या पटीतल्या आहेत. 3 अधिक 3 6 होतात. 6 मध्ये पुन्हा 3 मिळवल्यानंतर 9 होतात आणि त्याच्या पुढचा जो क्रम असणार आहे त्या संख्येचा 9 आणि 3 9 मध्ये 3 मिळवल्यानंतर 12 होतात. तर अशा प्रकारे पुढची जी संख्या येणार आहे ती 12 असणार आहे. अशाच प्रकारची उदाहरणं आपल्याला या आजच्या तासिकेमध्ये अभ्यासायचे आहेत. वेगवेगळ्या आकृत्या असतील किंवा वेगवेगळ्या संख्या असतील, वेगवेगळे क्रम असतील. त्यातील पुढील उदाहरण सर्वप्रथम आपण पाहूया. दिलेल्या आकृतिबंधात क्रमाने येणारी पुढची आकृती पुढीलपैकी कोणती असेल. दिलेल्या आकृतिबंधात क्रमाने येणारी पुढची आकृती पुढीलपैकी कोणती असेल. पहा आता ह्या आकृतीचा पूर्णपणे विचार करा. सर्वप्रथम पहिली आकृती, या ठिकाणी मी पहिली आकृती हायलाइट केलेली आहे. त्रिकोण आहे. त्रिकोणाचा अर्धा भाग रंगवलेला आहे. त्रिकोणामध्ये लंब टाकलेला आहे, अर्धा भाग रंगवलेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये आयत आहे. त्या आयतामध्ये सुद्धा त्याचे 2 भाग केलेले आहेत. त्रिकोणाच्या या भागाकडे डाव्या साईडचा भाग रंगवलेला आहे. नंतर दुसऱ्या याच्यामध्ये उजव्या साईडचा भाग रंगवलेला आहे. परंतु पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला 3 बाजू दिसत आहेत म्हणून त्रिकोण. दुसऱ्या आकृतीमध्ये 4 बाजू दिसत आहेत, एक भाग रंगवलेला आणि तो उजव्या बाजूचा. तिसऱ्या आकृतीमध्ये 5 भाग दिसत आहेत, 5 कडा दिसत आहेत, सॉरी 5 कडा दिसत आहेत, म्हणजे पंचकोन आहे. पंचकोन आहे आणि त्याचे 2 भाग करून डाव्या बाजूचा जो भाग आहे तो रंगवलेला आहे. मग आता आपल्याला जो इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल हे शोधायचं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी 2 बाजूनी विचार करणार आहोत. दिलेली आकृती ही कशा प्रकारे तिच्या बाजू वाढत जात आहेत. त्रिकोण, चौकोन, पंचकोन आणि अर्थातच म्हणजे एक एक बाजू ऍड होत जाते. पंचकोन नंतर आपल्याला षटकोन हे लक्षात येईल. त्रिकोण, चौकोन, पंचकोन आणि षटकोन. मग षटकोन पर्यायापैकी या पर्यायापैकी षटकोन कुठे आहे. 6 बाजू असणारा षटकोन. या ठिकाणी 2 पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. मग पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये 3 आणि 4 तर आपण घेणार नाही कारण आपल्याला षटकोन पाहिजे. मग षटकोन मध्ये आता कोणत्या बाजू रंगवलेली बाजू आपल्याला घ्यायची. तर पहा इथे सुरुवातीपासून प्रश्नामध्ये दिलेलं काय आहे. त्रिकोणाची डावी बाजू रंगवली, चौकोनाची उजवी, पंचकोनाची डावी आणि अर्थातच मग पुढचा जो हिस्सा येणार आहे तो उजव्या बाजूचा येणार आहे. म्हणजे षटकोनाची उजवी बाजू रंगवलेली आहे. म्हणजे आपला जो पर्याय क्रमांक आहे 2 या प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे. दुसरा प्रश्न, खालील प्रश्न प्रश्न क्रमांक 2. दिलेल्या आकृतिबंधाच्या जागी कोणती संख्या येईल. 1, 4, 9 प्रश्नचिन्ह आणि 25.
तर पहा या ठिकाणी ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं की आपल्याला संख्या असतील, आकृत्या असतील. आता या ठिकाणी संख्या आहेत. मग ह्या संख्या कशा क्रमाने वाढत जात आहेत. समजा 1 आहे, नंतर 4 आहे, नंतर 9 आणि त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्हाच्या नंतर 25 आहे. आपल्याला वेगवेगळ्या बाजूने विचार करावा लागणार आहे. विषम संख्या आहे का समसंख्या आहे का त्या संख्येमध्ये किती कितीची वाढ होत आहे. पण आता जर आपण पाहिलं या ठिकाणी 1 हा 1 गुणिले 1 म्हणजे हा थोडक्यात 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, ह्या अशा क्रमाने वाढत जात आहेत. 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 त्रिक 9, 3 चा वर्ग, 25 जर आपण घेतलं तर 5 5 25. म्हणजे अर्थातच ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी 4 चा वर्ग, 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग आणि 4 चा वर्ग, 4 चोक 16. म्हणजे हा जो पर्याय क्रमांक दुसरा आहे या प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला येईल 16. ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न. पुढील आकृतीबंध पूर्ण करण्यासाठी दिलेल्या पर्यायांतील योग्य संख्या कोणती. संख्या वाचतो पहा. 1 1 2 3 5 8. प्रत्येक बाजूने आपल्याला विचार करावा लागणार आहे. आता इथे समसंख्या आणि विषम संख्या हे दोन्ही मिक्स आहेत. मग आपल्याला थोडक्यात काही त्याच्यामध्ये एक एक संख्येची वाढ होते का का कमी होते हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासावं लागेल. आता अशा प्रकारे जर विचार केला तर 1 आणि हा 1, 1 आणि हा पहिला 1, 2 म्हणजे हा 2 येणार आहे. 2त पुन्हा 1 मिळवला 3 येणार आहे. 3 आणि ह्या 2 ची बेरीज केली 5 येणार आहे. 5 आणि 3 ची बेरीज केली 8 येणार आहे. म्हणजे थोडक्यात काय या संख्येवरून क्रम आपल्याला लक्षात येतोय की मागील संख्या आणि त्याच्या लगतची संख्या, दोन लगतच्या संख्यांची बेरीज ही पुढची संख्या होत आहे. दोन लगतच्या संख्यांची बेरीज ही पुढची संख्या होत आहे. म्हणजेच आपल्याकडे इथे लगतची संख्या एक आहे 5 आणि त्याच्या पुढची आहे 8. 5 आणि 8 यांची जर बेरीज आपण केली तर आपल्याकडे हे 13 उत्तर येत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 13. तर आपल्याला अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे सोडून घ्यायचे आहेत, सोडवायचे आहेत. पुढील प्रश्न. प्रश्न 1 ते 10, 1 ते 100 मध्ये 2 अंकी चौरस संख्या किती आहेत. 1 ते 100 मध्ये चौरस अंकी संख्या किती आहेत. आता चौरस अंकी संख्या म्हणजे अशा संख्यांची मांडणी केल्यानंतर आपल्याला एक प्रकारचा चौरस तयार होतो. म्हणून त्याला आपण चौरस संख्या असे म्हणतो. तर या चौरस संख्येमध्ये आपल्याला मांडणी करून पाहायची 10, 8, 6 आणि 7. पुढीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही. पुढीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही. अर्थात अशा संख्येची मांडणी केल्यानंतर आपल्याला एक प्रकारचा त्रिकोण तयार होतो. म्हणजे खाली मोठ्या संख्या, वरती संख्यांची मांडणी करत असताना शिरोबिंदू भेटतोय. अशा कोणत्या संख्या आहेत की त्या त्रिकोणी संख्या नाहीयेत. आता 10 संख्यांची जर आपण मांडणी केली, हा 10, 15, 36 आणि 42.
पुढीलपैकी कोणती संख्या त्रिकोणी संख्या नाही? तर अर्थात 42 ही संख्या जर आपण मांडणी केली तर ती त्रिकोणी संख्येमध्ये आपल्याला मांडता येत नाही. तर या पर्याय क्रमांकाचं जे उत्तर आहे आपलं 42 आहे. इथे हा एक प्रश्न आपल्याकडून वरती सुटला होता. तर इथे 6 या ठिकाणी 6 ही संख्या 1 ते 100 मध्ये 2 अंकी चौरस संख्या किती आहेत? तर फक्त 6 संख्या ह्या चौरस अंकी संख्या आहेत. अशा प्रकारच्या की आपण त्या संख्यांची मांडणी केल्यानंतर एक प्रकारचा चौरस तयार होतो. पुढील पैकी कोणती संख्या, ह्या प्रश्न आपण घेतलेलाच आहे. पुढील प्रश्न 1, 5, 10, 16 आणि नंतर आहे प्रश्नचिन्ह. तर पुढचा क्रम त्या संख्येचा आपल्याला ओळखायचा आहे. 1, 5, 10 आणि 16. तर लक्ष द्या कशा प्रकारे या संख्यांची वाढ होत आहे. या ठिकाणी सम पण संख्या आहेत, विषम पण संख्या आहेत. मग आपल्याला इतर बाजूने विचार करावा लागेल की यामध्ये संख्यांची वाढ होत आहे का संख्या घटत जात आहे. पर्याय क्रमांक 23 या प्रश्नाचं आपल्याला इथे उत्तर भेटत आहे. दिलेला आकृतीबंध लक्षात घेऊन रिकाम्या चौकटीत येणारी संख्या लिहा. 5, 7, 10 या चौकटीमध्ये आपल्याला संख्या या ठिकाणी भरायची आहे. तर दिलेल्या आकृतीबंधात रिकाम्या चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायांतील कोणती आकृती येईल? आतापर्यंत जे उदाहरणं आपण पाहिली तर संख्याचा क्रम घेतला होता. थोडक्यात प्रश्न कशा प्रकारे येईल की संख्या ह्या सम असू शकतात, विषम असू शकतात. त्या संख्येमध्ये कोणत्या प्रकारे वाढ होते, त्याचा वर्ग होतोय का, त्याचा घन होतोय का, या सर्व बाजूंचा विचार करून त्या प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला येणारी क्रम पर्यायाचा नोंदवायचा आहे. पुढील आकृती आकृती अशा प्रकारे दिलेली आहे. त्या 3 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला खालील पर्यायातून आकृती निवडायची आहे. तर थोडक्यात पहिली आकृती जी दाखवलेली आहे त्या पूर्ण पाकळ्या म्हणू आपण त्याला, त्या पाकळ्या दिलेल्या आहेत. एक वरच्या बाजूची जी पाकळी आहे या ठिकाणची ती कट केलेली आहे दुसऱ्या आकृतीमध्ये. तशाच प्रकारे तिसऱ्या आकृतीमध्ये त्याच्या विरुद्ध बाजूची पाकळी कट केलेली आपल्याला दिसत आहे. आता प्रश्नचिन्हाच्या जागी एक तर खालच्या बाजूची पाकळी नसेल किंवा वरच्या बाजूची पाकळी नसेल. म्हणजे फक्त आपल्याला एक पर्याय असा भेटू शकतो किंवा दुसरा पर्याय जो आहे तो असा भेटू शकतो. तर पर्यायामध्ये पाहिल्यानंतर आपल्याला दिसेल की जो हा 3 नंबरचा जो पर्याय आहे तो प्रश्नचिन्हाच्या आकृतीच्या जागी मिळणार आहे. पुढील पैकी रिकाम्या चौकटीत येणारी योग्य आकृती कोणती? पूर्ण चिन्हांचा क्रम लक्षात घ्या.
या ठिकाणी आपल्याला प्लस, बरोबर आणि गुणुले या तीन चिन्ह दिलेली आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये बरोबर, गुणुले आणि अधिक. तर दुसऱ्या चिन्हांकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की हा जो प्लस आहे, हा प्लस शेवटी नेऊन टाकल्यानंतर पहिल्या शेवटी नेऊन टाकलेला आहे. तिसऱ्या चिन्हामध्ये, तिसऱ्या आकृतीमध्ये दुसऱ्यातला जो हा बरोबरचं जे चिन्ह आहे ते शेवटी नेऊन टाकलेलं आहे. म्हणजे अर्थातच चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला हे गुणाकाराचं जे चिन्ह आहे ते शेवटी पाहिजे. गुणाकाराचं जे चिन्ह आहे ते आपल्याला शेवटी पाहिजे. मग पर्यायामध्ये आपण पाहिल्यानंतर आपल्याला कुठे दिसतंय का गुणाकाराचं जे चिन्ह आहे ते शेवटी आहे का? तर गुणाकाराचं जे चिन्ह आहे ते पहिल्या पर्यायामध्ये शेवटी आहे. थोडक्यात पर्यायाकडे सुद्धा आपण लक्ष द्यायचे प्रश्न सोडवताना. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नचिन्हाच्या जागी ही आकृती असणार आहे. क्रमाने येणारा आकृतीबंध ओळखा. या ठिकाणी त्रिकोण आणि काही वर्तुळ अशा प्रकारे दिले आहेत की त्रिकोणामध्ये एक छोटं वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये छोटा त्रिकोण आहे, पुन्हा त्रिकोणामध्ये वर्तुळ, त्रिकोणामध्ये वर्तुळ, पुन्हा वर्तुळामध्ये त्रिकोण, वर्तुळामध्ये त्रिकोण. क्रम कशा प्रकारे येतोय पहा इथं. एक त्रिकोण, एक वर्तुळ, एक वर्तुळ, एक त्रिकोण झाल्यानंतर दोन दोन त्रिकोण आणि दोन दोन वर्तुळ अशा प्रकारचा क्रम या ठिकाणी निर्माण होतोय. म्हणून अर्थातच पुढील प्रश्नचिन्हाच्या जागी त्रिकोण संपल्यानंतर वर्तुळ आहे, म्हणजेच त्रिकोण संपल्यानंतर वर्तुळ आणि ते दोन वर्तुळ पाहिजे आपल्याला. म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये दोन वर्तुळ आहेत, पण त्या वर्तुळामध्ये त्रिकोण पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी भेटतंय. पुढील आकृतीबंध पूर्ण करा. आकृतीबंध अशा प्रकारे दिलेला आहे की एक बाण डाव्या साईडला जाणारा, स्टार आहे, दोन स्टार दिलेले आहेत, दोन स्टार नंतर पुन्हा एक बाण पण तो उजव्या दिशेने जाणारा आहे. म्हणजे या प्रकारचा जो क्रम आहे, डाव्या बाजूचा बाण, दोन स्टार, उजव्या बाजूचा बाण, पुन्हा डाव्या बाजूचा बाण, दोन स्टार आणि या ठिकाणी आहे प्रश्नचिन्ह. अर्थातच आपल्याला नंतर असणार आहे बाण, दोन स्टार नंतर एक बाण, पण तो त्या बाणाची जी दिशा असणार आहे ती उजव्या बाजूची असणार आहे. बाणाची दिशा उजव्या बाजूची. आता या ठिकाणी पर्यायीमध्ये एक मध्ये बाणाची दिशा उजव्या बाजूची आहे, पण एक बाण झाल्यानंतर पुन्हा स्टार पाहिजे, पुन्हा काय पाहिजे, स्टार पाहिजे. म्हणून 3 आणि 4 पर्यायामध्ये जर पाहिलं तर बाण आहे, स्टार आहे, बाण आहे आणि स्टार आहे, पण त्या बाणाची दिशा उजव्या बाजूला पाहिजे आपल्या स्वतः. पुढील पैकी कोणती आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी येईल? वर्तुळ काढलेलं आहे, वर्तुळाला चारही दिशांना दिशा दाखवल्यात किंवा चार बाजूला वर्तुळा काही बाजू नाही, पण आपण असं म्हणूया की वरती बरोबर त्याच्या विरुद्ध बाजूला, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला असे चार बाण केलेले आहेत. दुसऱ्या आकृतीमध्ये खालच्या बाजूचा बाण दिसत नाहीये. तिसऱ्या आकृतीमध्ये डाव्या बाजूचा बाण दिसत नाही. आता या ठिकाणी दिशेने जायचंय, वरती एक एक बाण इथे
ते जवळ गेलो. बाण आहे. वरचा बाण आहे. वरचा तारी ती थोडा आवाज अडकत आहे सर. आवाज अडकतोय. थोडा आवाज अडकत होता. हो का? बरं बरं. अं, स्क्रीन दिसत नाही सर, आवाज पण येत नाही. हॅलो सर. हॅलो सर. हा, आवाज येतोय. स्क्रीन दिसत नाही तुमची. स्क्रीन दिसत नाही. नाही.
स्क्रीन दिसते, आवाज येत नाही सर. स्क्रीन दिसते का सर? आता नाही दिसत सर स्क्रीन. हॅलो, सर्व विद्यार्थी मित्रांना सूचित करतो की काही तांत्रिक अडचणीमुळे पीपीटी काही शेअर होत नाही आणि आज शनिवार असल्यामुळे सुद्धा